बघा आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए बाय द ॲडजॉइंट मेथड वेअर ए इक्वल्स टू 1 2 3 2 4 5 3 5 6. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता, इनवर्स फाइंड आउट करायचं. कोणत्या मेथडनी? ॲडजॉइंट मेथडनी. तर बघा मग आता मॅट्रिक्स ए दिलेला आहे, ए इक्वल्स टू दिलेलं आहे 1 2 3 2 4 5 3 5 आणि 6. ठीक आहे, हा मॅट्रिक्स ए दिलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे? ए इनवर्स. मग ए इनवर्स ॲडजॉइंट मेथडनी काय राहतं? 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. मग एचा ॲडजॉइंट काढावं लागेल. ठीक आहे, आणि पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. मग सगळ्यात पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करा. आता डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू काय येणार? मग मॅट्रिक्सला डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट करा. कसं? 1 2 3 2 4 आणि इथे येणार 5, नंतर इथे येणार 3 5 6. ठीक आहे, मग बघा इक्वल्स टू, आता फर्स्ट रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. म्हणजे 1 इंटू, आता बघा फर्स्ट रोच्या अबाउट जर एक्सपान्शन केलं तर पहिले काय येणार? +1 येणार. काय येणार? +1. मग डिटर्मिनंट आता काय आहे की याचे, हा जो फर्स्ट एलिमेंट याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. राहिले काय? 4 5 5 आणि 6 मायनस, आता -2 2च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मग 2 3 5 6 2 3 5 6. त्याच्यानंतर नेक्स्ट +3. मग 3च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायची. 3च्या करस्पॉन्डिंग कोण कोण आहे? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, म्हणजे 2 4 3 5. इथं काय राहिलं? 2 4 3 आणि 5. ठीक आहे, मग बघा आता इथं +1 ब्रॅकेटमध्ये काय येणार? साइन चोक 24 मायनस 5 5 25. त्याच्यानंतर इथे येणार -2 ब्रॅकेटमध्ये 3 दुने 6 दुने 12 मायनस 3 5 15. ठीक आहे, त्याच्यानंतर +3 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 दुने 10 आणि 3 चोक 12. ठीक आहे, मग बघा इथं +1 ब्रॅकेटमध्ये किती येणार? -1. -2 ब्रॅकेटमध्ये काय किती येणार? -3. त्याच्यानंतर +3 इंटू ब्रॅकेटमध्ये किती येणार? -2. मग बघा इथं +1 इंटू -1 -1 -2 इंटू -3 +6. आता इथं काय येणार? 3 इंटू -2 -6, म्हणजे याचा आन्सर काय आलं? -1. मग बघा डिटर्मिनंट ए इक्वल्स टू -1 आलं. किती आलं? -1. म्हणजेच काय की नॉट इक्वल्स टू 0 आला. मग बघा लास्टला इथं लिहायचं, म्हणून डिटर्मिनंट ए इक्वल्स टू -1 नॉट इक्वल्स टू 0. हेन्स ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, आता ए इनवर्स काय? एक्झिस्ट आहे. मग आता आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करावं लागेल. मग ए इनवर्स फाइंड आउट करायसाठी पहिले आपल्याला को फॅक्टर काढावं लागेल. को फॅक्टर काढल्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. मग ट्रान्सपोज घेतल्यानंतर काय येणार? ट्रान्सपोज घेतल्यावर आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स भेटणार. मग ॲडजॉइंट मॅट्रिक्स भेटल्यानंतर त्याला 1 अपॉन डिटर्मिनंटनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर पुढच्या पेजवरती आपण आता को फॅक्टर्स फाइंड आउट करू. तर को फॅक्टर फाइंड आउट करताना तुम्हाला मी सांगितलेलं की काय करायचं? पेजला 6 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं. 6 म्हणजे 3 3च्या याच्यामध्ये. बघा इथं काय येणार? ठीक आहे, त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन पण मारायची. तुम्ही पण पेजमध्ये 6 भाग करून घ्यायचे, म्हणजे 9 भाग करायचे इक्वलमध्ये, 3 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. ठीक आहे,
हे फर्स्ट डिलीट करू. ठीक आहे. आता बघा फर्स्ट आपल्याला को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट काय आपलं इथं बघा. आता को फॅक्टर फाइंड आउट करताना सगळ्यात पहिले काय की इथं लिहा फाइंड को फॅक्टर ऑफ एलिमेंटची काय करायची को फॅक्टर फाइंड आउट करायची. मग आता को फॅक्टर फाइंड आउट करताना काय आहे की मॅट्रिक्स काय आहे 1 2. हा मॅट्रिक्स मी इकडे पुढच्या पेजवरती कॉपी करून घेतो. ठीक आहे. कारण तो मॅट्रिक्स आपल्याला लागणारच. कंट्रोल-C कंट्रोल-V. ठीक आहे. आता मी सध्या याला इथं खाली ठेवतो. मग बघा आता फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 1 आहे. मग आता इथं लिहू फर्स्ट एलिमेंट. सपोज फर्स्ट एलिमेंटचा को फॅक्टर आपण इथं कन्सिडर करू A11. मग A11चा को फॅक्टर काय येईल -1 काय येणार I+J. मग I+J काय आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे को फॅक्टरचा फॉर्म्युला काय राहतो C. सपोज को फॅक्टर म्हणजे C म्हणून. ठीक आहे. इक्वल्स टू -1I+J इंटू मायनर. मग मायनर ऑफ IJ म्हणजे जो एलिमेंट फाइंड आउट करणार आहे त्याचा मायनर पाहिजे. मग हा फॉर्म्युला आहे बघा. हा काय आहे फॉर्म्युला मी इथं कलर चेंज करून घेत त्याचा ग्रीन कलरचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार प्रत्येकाचे को फॅक्टर फाइंड आउट करणार. ठीक आहे. मग बघा आता इथं प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. मग तुम्ही जर प्रत्येक वेळेस फाइंड आउट करून बघत असाल तरी पण म्हणजे नाही का करू शकता. बट डायरेक्ट काय करायचं हा जो फर्स्ट राहणार याला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे तुम्हाला तो मॅट्रिक्स पण लिहून दिलेला होता. ठीक आहे लेक्चरमध्ये. तर बघा इथं काय येणार 1. इथं काय येणार 1+1. इथे येणार 1+1 इंटू मायनर ऑफ A11. ठीक आहे. मग या फॉर्म्युलेनुसार बघा इथे येणार -1/2 इंटू मायनर काय येणार आता मायनर बघा जो फर्स्ट एलिमेंट आहे हा 1. मग 1ला सोडून बाकीचे राहिलेले मग इथे येणार 4 5 नंतर इथं 5 आणि 6. मग बघा A11 काय येणार A11 इक्वल्स टू आता बघा 1 स्क्वेअर येणार आहे 1 ब्रॅकेटमध्ये 6 चौक 24 आणि 5 5 25. म्हणजे इथं काय येणार -1. मग A11 किती आला -1. ठीक आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला वाटला तर इथं कॉपी करून ठेवा. ठीक आहे. हे फॉर्म्युला मी इथं फर्स्ट याच्यामध्ये मूव करून ठेवतो. ठीक आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला फर्स्ट याच्यामध्ये इथं कॉपरेट ठेवतो. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतोय प्रत्येकचे को फॅक्टर फाइंड आउट करतोय. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार हा मॅट्रिक्स आता इथं ठेवू. मग बघा आता सेकंड एलिमेंट कोणता आहे A12. मग A12 एलिमेंट कोणता आहे 2चा रो नंबर किती आहे 1 आणि कॉलम नंबर 2 आहे. मग आता याचं काय येणार मायनस इंटू मायनर. मग मायनर काय येणार बघा आता इथं मायनर या 2च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या 2 5 3 6 2 5 3 आणि 6. मग इथं काय होईल -1 इंटू 6 दुने 12 आणि 3 5 15. म्हणजे काय येणार इथं मायनस इंटू
इथं 1 नका लिहू, डायरेक्ट मायनस साईन घ्या. जिथे येणार -3. मग -3 काय होणार, +3 होणार, म्हणजे 3. आणि इथे याला A12. त्यानंतर काय आता A13. मग A13ला काय प्लस साईन येणार, मग मायनर. आता 3चा मायनर काय येणार, 2 4 3 5. 2 4 3 आणि 5. ठीक आहे. मग बघा प्लस 3 5 3 दुने 5 दुने 10 मायनस 3 3 चौक 12. म्हणजे इथं काय येणार +-2. मग -2 येणार. ठीक आहे. फक्त म्हणजेच A13 आला -2. आता बघा हा मॅट्रिक्स साईडला घेतो. मग बघा आता नेक्स्ट A13 काय एलिमेंट इथं A1 2 1 आहे. आता सेकंड रो स्टार्ट झाली. सेकंड रो मध्ये रो नंबर आहे इथं 2 1, एलिमेंट इथं 2. मग इथं येणार आहे 2 1 इक्वल्स टू प्लस. आता प्लस येईल का, नाही, मायनस येणार. मायनस इंटू मायनर किती इथं 2चा. बघा आता याच्या करस्पॉन्डिंग ही जी रो आहे आणि हा कॉलम सोडून द्या, म्हणजे 2 3 5 6. 2 3 5 आणि 6. मग बघा मायनस इंटू 6 दुने 12 आणि 3 5 15. मग बघा इथं काय येणार -3. म्हणजेच काय येणार ते +3 येणार. म्हणजे A21. आता प्लस साईन दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं द्यायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे A21 काय आला, +3 आला. त्याच्यानंतर A22. A22 कोणता एलिमेंट आहे, 4 आणि 4 आहे. त्याचा रो नंबर आहे 2, कॉलम नंबर पण 2 आहे. म्हणून याला येणार प्लस साईन. का, कारण की 2 + 2 4 होतं आणि -1/4 जर केलं ते काय येणार, +1 येणार. मग आता बघा इथं आता हा एलिमेंट येतो, त्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर सोडले तर राहिलेले एलिमेंट आहे 1 3. नंतर नाही तर 3 आणि 6. मग बघा आता याचं काय होईल, प्लस ब्रॅकेटमध्ये 6 -9. म्हणजे इथे येणार आहे -3. म्हणजे A22 किती आला, -3. त्याच्यानंतर आता A23. A23 एलिमेंट कोणता आहे, 5 आहे. कोणता आहे, 5. त्याचा रो नंबर 2, कॉलम नंबर 3. म्हणून याला कोणतं साईन येणार, मायनस. कोणता येणार, मायनस. मग आता याचं काय करायचं आपल्याला, मायनर फाइंड आउट करायचं. मग आता बघा इथं जर मायनर फाइंड आउट करायला गेलं, इथं काय होईल, 1 2 3 5. मग इथं लिहा 1 2 3 आणि 5. ठीक आहे. मग आता बघा इथं काय येईल, मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये 5 आणि 3 दुने 6. मग इथं काय येणार, -1. म्हणजेच काय येणार आहे, 1. त्याच्यानंतर A23. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला परत कोणता एलिमेंट, बघा आता नेक्स्ट कोणता एलिमेंट इथं, A31. मग A31 एलिमेंट काय इथं 3 आहे. त्याचा रो नंबर 3 आणि कॉलम नंबर पण काय आहे, 1 आहे. म्हणजे याला येणार प्लस साईन. त्याचं मायनर काय आहे, मायनर बघा आता याचा मायनर काढायचं. ठीक आहे. बघा आपण जर इथं बघितलं, या 3च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून जर दिला तर 2 3 आणि काय येणार आहे, 4 आणि 5. मग बघा इथं काय येईल, प्लस 5 दुने 10 आणि 3 चौक 12. म्हणजे इथं किती येणार आहे, -2. A31 किती आला, -2 आला. त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट बघा इथं A32. A32 जर बघितलं आपण तर त्याला काय म्हणतो, साईन येणार आहे मायनस. का, कारण की 3 प्लस, बघा एलिमेंट कोणता आहे तो 5 आहे. रो नंबर 3, कॉलम नंबर 2. म्हणजे त्याला येणार आहे मायनस साईन. त्याच्यानंतर आता एलिमेंट ह्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि ह्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्या. मग काय येणार, 1 3 2 आणि 5.
मग बघा इथं A32 इक्वल्स टू मायनस 5 1 5 आणि 3 2 6 म्हणजे तिथे येणार आहे मायनस इंटू -1 इक्वल्स टू 1 म्हणजे A32 किती आला 1 आला. त्याच्यानंतर लास्टवाला A33. आता A33च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं. आता बघा याला साईन येणार आहे प्लस काय 3 प्लस रो नंबर पण 3 आहे कॉलम नंबर पण 3 म्हणजे 6 होणार आणि -1/6 जर केलं तर ते काय येतं प्लस येतं. ठीक आहे म्हणजे बघा रो नंबर आणि कॉलम नंबरची जर ॲडिशन इवन आली तर समजून घ्यायचं तिथं प्लस साईन येणार आणि जर रो नंबर आणि कॉलम नंबरची जर ॲडिशन जर ऑड नंबर आली तर तिथं कोणतं साईन येणार मायनस साईन येणार. ठीक आहे जर तुम्हाला म्हणजे ते फॉर्म्युल्यात जर पुट केलं तर तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं याचं मायनर याला प्लस साईन आणि याचं मायनर लिहा 6चा मायनर काय येणार आता याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं 1 2 आणि 3 आणि 5. ठीक आहे मग बघा इथं काय येईल तर आता इथे येणार आहे प्लस मल्टिप्लाय होणार 5 1 5 आणि 3 2 6 म्हणजे इथं काय येईल इथं -1 येणार. मग A33 काय आला -1 आला. ठीक आहे मग आता काय करायचं ॲडजॉईंट मॅट्रिक्स तयार करायचं. काय करायचं ॲडजॉईंट मॅट्रिक्स तयार करायचं सॉरी ॲडजॉईंटचे पहिले कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग लिहा कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट इक्वल्स टू तो किती क्रॉस कितीचा येणार आहे 3 क्रॉस 3चा. तर बघा मग आता इथं -1 3 -2 -1 3 -2 त्याच्यानंतर नेक्स्ट रो मध्ये बघा 3 -3 1 3 -3 आणि 1 त्याच्यानंतर नेक्स्ट बघा -2 1 -1 -2 1 आणि -1 1 आणि -1. ठीक आहे मग बघा आता काय करायचं ॲडजॉईंट फाइंड करायचं. ॲडजॉईंट काय राहतो ॲडजॉईंट A इक्वल्स टू कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय राहतो ट्रान्सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट ट्रान्सपोज. मग ट्रान्सपोज घ्या आता बघा ट्रान्सपोज काय येणार मग रो मॅट्रिक्स आता जे रो आहे त्या कशात लिहायच्या कॉलममध्ये लिहायच्या. मग सपोज फर्स्ट रो आहे फर्स्ट रो काय आहे हिला काय करायचं कॉलम मधल्या मग कॉलम मधली तर काय येणार बघा इथे येणार -1 3 -2 ही काय आली कॉलम आली म्हणजे जी रो होती ती कशात कन्वर्ट झाली कॉलम मध्ये. ठीक आहे मग हा झाला आपला फर्स्ट कॉलम. त्याच्यानंतर सेकंड आता सेकंड कोणता आहे तर हा आहे म्हणजे इथं काय येणार 3 -3 आणि 1 त्याच्यानंतर -2 1 -1. ठीक आहे आपण हे सगळे काय केले रोला कॉलम मध्ये लिहिलं. बघा आता ही थर्ड आहे तर इथं काय हा रो आहे इथं काय झालं त्याचं कॉलम मध्ये कन्व्हर्जन झालं. कशामध्ये कन्व्हर्जन झालं कॉलम मध्ये. ठीक आहे त्याच्यानंतर इथं सेकंड जी होती इथं काय रो आहे ती कशामध्ये लिहिली आपण इथं कॉलम मध्ये लिहिलं म्हणजे हे रो कशामध्ये कन्वर्ट झाले कॉलम मध्ये. मग हा काय आला आपला ॲडजॉईंट आला काय आला ॲडजॉईंट. तर बघा आता इथं मग आता आपला इनवर्सचा फॉर्म्युला काय येतं A इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट ऑफ A. मग ॲडजॉईंट ऑफ A आला इथं डिटर्मिनंट काय आला -1 आणि ॲडजॉईंट काय आलेलं इथं -1 3 -2 3 -3 1 त्याच्यानंतर -2 1 -1. ठीक आहे हा काय आला आपला इनवर्स आला. मग बघा A इनवर्स इक्वल्स टू मग तुम्ही जर इथं काय आहे की 1 अपॉन -1 जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार मग बघा -1 अपॉन -1 1 -1 अपॉन 3 अपॉन -1 -3 नंतर इथं -2 अपॉन -1 येणार 2 त्याच्यानंतर 3 अपॉन मायनस इथं मायनस साईन येणार. ठीक आहे म्हणजे मधल्यांचं साईन चेंज होणार
-3 अपॉन -1 इथे येणार 3. त्याच्यानंतर 1 अपॉन -1 -1 इथं परत +2 होणार. इथं काय येणार -1 इथं पुन्हा +1 होणार. ठीक आहे. म्हणजे लास्टला आपल्याला येणार बघा आता फायनल आन्सर A इनवर्स इक्वल्स टू 1 -3 2 -3 3 -1 2 -1 आणि 1. ठीक आहे. हा काय आला आपला इनवर्स आला. हा काय आला आपला इनवर्स. बघा असला प्रॉब्लेम जर आला तर हा प्रॉब्लेम पण 4 मार्काला येऊ शकतो किंवा 4च मार्काला येणार, जास्त मार्काला येणार नाही. ठीक आहे. पण शक्यतो इनवर्सचा प्रॉब्लेम येणार नाही. आधीच्या स्कीममध्ये येत होता. इथला हा मॅट्रिक्स डिलीट करा. आपण ते मायनर लिहिण्यासाठी घेतलं होतं. ठीक आहे. पाठीमागच्या पेजवरून कॉपी करून घेतलं. ठीक आहे. तर बघा याच्यावरती काय की तुम्हाला इन्व्हर्जन मेथडचा प्रॉब्लेम येईल. असं सेपरेट प्रॉब्लेम येणार नाही. इनवर्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट इन्व्हर्जन मेथडवरती 6 मार्काचा प्रॉब्लेम येणार, कारण की ते आधीची जी स्कीम होती त्या स्कीममध्ये यायचं, म्हणजे आय स्कीममध्ये. पण या स्कीममध्ये ते काय करतात डायरेक्टच काय इन्व्हर्जन मेथडचा प्रॉब्लेम टाकतात. असला सेपरेट प्रॉब्लेम टाकणार नाही. ठीक आहे.